नमस्कार भक्तांनो, संतगाथा चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. संत तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळते पाणी का ओतले? श्री विठ्ठल रुक्माई. महाराष्ट्राच्या संत परंपरेत असे अनेक प्रसंग आहेत जे ऐकताना मन हेलावून जाते. पण संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग असाही आहे की तो ऐकताना प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो. तुकाराम महाराज सारख्या विठ्ठल भक्ताच्या अंगावर त्यांच्या पत्नीने उकळते पाणी का ओतले? ही केवळ एका घरातली भांडणाची कथा नाही. ही कथा आहे दुःख सहन करणाऱ्या एका संताची, संसाराच्या वेदनातून होरपळणाऱ्या एका स्त्रीची आणि प्रत्येक परिस्थितीत विठ्ठलाचे नाम न सोडणाऱ्या तुकाराम महाराजांची. देहू नगरीतील तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठी बसलेले देहू नगर, त्या भूमीत विठ्ठल नामाचा गजर घुमत होता. तुकाराम महाराजांचे मन मात्र संसारापेक्षा विठ्ठलाच्या चरणी अधिक रमले होते. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा हेच त्यांचे जीवन झाले होते. घरची परिस्थिती मात्र अत्यंत कठीण होती. संसाराची जबाबदारी होती. घरात अडचणी होत्या. उत्पन्न कमी होते. पण तुकाराम महाराजांच्या मुखात मात्र विठ्ठलाचे नाव कधीच कमी पडत नव्हते. संसाराचा भार आणि अवलीचा संताप. तुकाराम महाराजांची पत्नी अवलीबाई, जिला लोक परंपरेत जिजाई किंवा अवली या नावानेही ओळखले जाते, ती संसाराच्या कठीण परिस्थितीने त्रस्त होत होती. घर चालवणे सोपे नव्हते. पती सतत विठ्ठलाच्या भक्तीत, अभंगात आणि नामस्मरणात रमलेले, आणि इकडे घरातील संसाराची चिंता, मुलांची काळजी, अन्नाची चिंता, उद्याचा दिवस कसा जाईल ही चिंता. एका बाजूला संसाराचे ओझे आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम महाराजांची अखंड विठ्ठल भक्ती. यातूनही अवलीबाईच्या मनात राग आणि असहायता निर्माण होत गेली. पण लक्षात ठेवा, ही कथा अवलीबाईचा द्वेष करण्यासाठी नाही, कारण संसाराचा भार पेलताना त्यांच्या मनात किती वेदना सोसल्या होत्या ते समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तो दिवस लोक परंपरेतील सांगितल्या जाणाऱ्या कथेनुसार एक दिवस घरातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्वक होती. तुकाराम महाराज आपल्या भक्तीमध्ये मग्न होते. अवलीबाईचा संताप मात्र वाढत होता. त्यांना वाटत होते की संसाराची चिंता मला आणि महाराजांना फक्त विठ्ठल. रागाच्या भरात त्याने गरम पाण्याने भरलेले भांडे घेतले आणि तुकाराम महाराजांच्या अंगावर ते उकळते पाणीच पडले. क्षणभर सगळे स्तंभ झाले. देह भाजला, वेदना झाल्या. पण त्या क्षणी तुकाराम महाराजांचे जे केले तेच त्या संत बनवणारे होते. विठ्ठल तुकाराम महाराजांनी रागाने कोणाला द्वेष दिला नाही, अवलीबाईला शाप दिला नाही. उलट त्यांच्या मुखातून निघाले विठ्ठला. त्यांच्या अंगावर उकळते पाणी पडले होते. तो मनुष्य वेदनात होता, पण त्याचे मात्र मन विठ्ठलाच्या चरणीच होते. ही संताची ताकद. ज्याला आपण शत्रू समजतो त्याच्यावरही संत द्वेष करत नाहीत. ज्याने आपल्या दुखावलेले त्यांच्यासाठीही त्यांच्या मनात करुणाच असते. अवलीबाईच्या मनात काय झाले? तुकाराम महाराजांनी रागाने प्रतिकार केला नाही हे पाहून अवलीबाईच्या मनात धक्काच बसला.
समोरचा माणूस आपल्यावर रागावेल, आपल्याला उलट उत्तर देईल अशी अपेक्षा असते. पण तुकाराम महाराजांच्या मुखातून मात्र विठ्ठलाचे नाम. हळूहळू रागाच्या जागी पश्चाताप झाला. मनात एकच प्रश्न निर्माण झाला, मी काय केले? ज्याचे मन विठ्ठलाच्या चरणी आहे त्याला आपण किती मोठी वेदना दिली. सत्वाची खरी परीक्षा. मित्रांनो, संत होणे म्हणजे फक्त मंदिरात बसून नाम घेत नाही, तर सत्वाची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा कोणी आपल्या दुखावते आणि तरीही आपण त्यांच्यासाठी वाईट विचार करत नाही. तुकाराम महाराजांच्या जीवनातील असा प्रसंग आपल्याला हा संदेश देतो. दुःख आले, अपमान झाला, संसारात अडचणी आल्या, तरीही विठ्ठलाचे नाम सोडले नाही. तुकाराम महाराजांचा संदेश तुकाराम महाराजांनी संपूर्ण जीवनात आपल्याला शिकवते. संसार कितीही कठीण असला, लोक काहीही बोलले, परिस्थिती कितीही प्रतिकूल झाली, तरी मनातील देव सोडू नका. कारण बाहेरची परिस्थिती आपल्या हातात नसते, पण आपल्या मनात कोणाला स्थान द्यायचे हे आपल्या हातात असते. तुकाराम महाराजांनी आपल्या मनात रागाला जागाच दिली नाही. त्यांनी विठ्ठलाला जागा दिली. आजच्या काळासाठी हा कथेचा अर्थ. आज एखाद्या आपल्या 2 शब्द उलट बोलले तरी आपण नातं तोडतो. कोणी अपमान केला तर त्यांचा बदला घेण्यास विचार करतो. पण संत तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात, रागाने राग वाढतो, प्रेमाने राग शांत होतो आणि नामाने मन शांत होते. म्हणूनच त्यांच्या मुखातून सतत एकच नाम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शेवटी भावनिक संदेश म्हणून आपण या कथेतून विचार करताना आवलीबाईचा फक्त राग पाहू नका, त्यांच्या संसारातील संघर्ष पहा आणि तुकाराम महाराजांकडे पाहताच फक्त त्यांच्या अंगावर पडलेले गरम पाणी पाहू नका. त्या वेदनाही विठ्ठलाचे नाम घेणारे त्यांचे मन पहा. कारण शरीराला झालेली जखम काळापासून भरून येते, पण संतांच्या हृदयातील क्षमा आणि भक्ती पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात जिवंत राहते. म्हणूनच आजही महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात एकच गजर ऐकू येतो, तुका म्हणे माझे काही नाही, सर्व काही माझा विठ्ठल आहे. तुका म्हणे माझे काही नाही, सर्व काही माझा विठ्ठल आहे. आणि चला आपण ही मनापासून म्हणूया, ज्ञानोबा तुकाराम पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श होऊन गेली असेल तर कमेंटमध्ये फक्त विठ्ठल लिहा. ही संतगाथा आपल्या नातेवाईकांना आणि विठ्ठल भक्तांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका हृदयस्पर्शी संतकथेत. तोपर्यंत विठ्ठलाचे नाम घेत रहा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. श्री विठ्ठल रुक्माई. धन्यवाद भक्तांनो.